राधा काय करते बाई? ए राधा, 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 असं ना? लई लाडकी झाली ना? राधा लई लाडकी झाली है ना? चल चल इकडे चल. लई हुशार आहे माझी राधा आहे ना बाई. तू पण लाडकी आहे असं ना? लेकुटी ते थांबतोला मी लेकुटी ते. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आता घरातली सर्व कामं आवरून मी आलेली आहे. इथं शेडमध्ये आलेली आहे. तर शेडमध्ये आता इथं वरती फॅन वगैरे पण लावलेले आहेत. म्हटलं मग थोडा वेळ इथं बसू. आता आपण फॅन चालू करते. थोड्या वेळ बसणार आहे आता इथं फॅनपाशी. इकडं राधा वगैरे पण खेळू राहिलेले आहे. त्यांना पण आता पाणी पाजायचं आहे आणि थोडासा मका टाकणार आहे त्यांना. त्याच पद्धतीने आपण आता शेळ्यांच्या जोडीला कोंबड्या पण आणलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला दाखवलेलेच नव्हत्या. तर अशा पद्धतीने आपण कोंबड्या आणलेल्या आहेत. कावेरी जातीच्या ह्या कोंबड्या आहेत. तर याच्यामध्ये 4 कोंबडे आणि 12 कोंबड्या असे टोटल सगळे 16 आहेत या कोंबड्या. तर एवढे जण आणलेले आहेत. तर एवढ्या कोंबड्या आम्हाला 5,000ला पडल्या होत्या. तर आम्ही त्या पिंपरीवरून आणल्या होत्या. इलेनची एक पोल्ट्री फार्म आहे तिथून आणलेल्या होत्या ह्या कोंबड्या. तर जवळजवळ 300-325 रुपयाला आम्हाला एक कोंबडी पडलेली होती ही त्यावेळेस. आता आणून 15 दिवस झालेले, अजून काही कोंबड्या अंडे देत नाही. एवढं देतील त्यांनी सांगितले, अजून 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यामध्ये अंडे देतीलच म्हणे त्या. तर अशा पद्धतीने म्हटलं जाऊ द्या, घरगुती आपल्याला अंडे खाण्यासाठीच पाहिजे होत्या फक्त. आपण काही विक्रीसाठी ठेवत नाही, पण घरी मुलांना अंडे होतील खायला म्हणून आणलेल्या आहेत त्या. तर त्याच्यासाठी आपण शेडच्या कामाच्या वेळेसच एक छोटीशी जाळी पण करून घेतलेली होती. छोटंसं असं पार्टिशन केलं आणि अशी छोटी जाळी बनवलेली होती इथं बघू शकता. आणि मग बाकीचा हा सगळा आपलं शेड आहे असं. आता वरती सगळी फॅन वगैरे सगळी सोय पण झालेली. आता आपला शेळ्यांचा माल पण थोड्याच दिवसात येऊन जाईल. आणि कोंबड्या तर आणलेल्याच आहेत. कोंबड्या अजून आणायच्या आहेत, 10-1 वाढवायच्या आहेत अजून. बघू आता कधी आणायच्या आहेत त्या पण. छान अशा आपल्या घरच्या शेंगा आहेत या मस्तपैकी. आणि हा शेवगा जरा वेगळा आहे. तिकडचे 2 शेवगे आहेत ना ते वेगळे. याच्या ज्या शेंगा असतात ना या खूप चवदार आहे आणि पटकन पण शिजल्या जातात. त्याच्यामुळं मग शक्यतो आपण हाच काढत असतो. आता आहे ना जेवढ्या हाताजोग्या आहेत तेवढ्या काढते. त्याच्यानंतर बाकीच्या आवले नाही बरं वरती दाखव वरती. संध्याकाळी अंधार पडला तर जमत नाही ना. लवकर झाला तर म्हणलं मग घरी न्यायचं तेवढीच मोडायची येते. आता बंद करू का? आपल्याला हेच आवडतं का निबार? नाही मग हे पिकून द्यायचं का आता? पिकून या शेळीला घालायचं. हा पानाचा तपासच नाही राहिला या झाडाला. नुसते शेंगा आणि काढते. पानाचा तपास नाही राहिला. किती शेंगा काढते.
आता एवढे झालेत शेंगा, 5-6 झाल्यात. लईच नाही बरे द्यायच्यातलं काही 2-3 तिकडच्या झाडाचा काढू आता अजून 2. चला आता तिकडे जाऊ. आता हेच थोडं थोडं खावं लागत. शेळ्यांना आहे का सगळे? नाही एवढं आपल्याला आजी घेऊन शेंगा एवढं नाही घालत. हे पा भाजीच्या हे की नाही लई निब्बार नाही येईल, लई कावळ्या पण नाही अशी मापा शिजल्याच पाहिजे ना, पण फारच लई निब्बार. आता जवळजवळ 20-1 दिवस झालेले आहेत. आपण इथं दशरथ घास लावलेला होता. तर दशरथ घास आपण असं 1-1, 2-2 बी अशा पद्धतीने लावलेलं होतं. तर अशा पद्धतीने आलेला आहे बघा आता हा दशरथ घास. असं त्याचे शेवरीच्या पानासारखे पानं असतात असे. तर अशा पद्धतीने आलेला आहे. आता अजून जवळजवळ महिना लागेल त्याला कापायला. त्याच्यानंतर मग तो चांगला फुटल. त्याच पद्धतीने मग आपण इथं घास पण टाकलेला आहे. आणि घासाच्या मध्ये मग इथं शेपूची भाजी टाकलेली होती. शेपूची भाजीचे म्हणजे टाकली नाही, बुचके लावलेले होते ते. अशा पद्धतीने तो छान आलाय दशरथ घास. असं 2-2 बी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. तर आता आज त्याला पाणी लावायचे, त्याच्यामुळं आले होते वावरात. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. मग अशा पद्धतीने येतोय. त्याच्यामध्ये काही मग कोथिंबीर वगैरे लावली असती तरी आली असती, पण काही लावली नाही आम्ही. अशा पद्धतीने दिसतोय. आता एक कापणी झाल्याच्या नंतर मग तो अजून जास्त फुटवा करतो. इथं आंबट चुक्याची काही झाडं लावलेली होती बहिणी. अशा पद्धतीने हे आंबट चुक्याचे झाडं आहेत आणि काही शेपूची भाजी आहे. इथं आपण हा घास टाकलेला आहे. हा घास म्हणजे आपलं घरचं गावरान बी नाही आहे हे. तर आपण कृषी सेवामधून जे रेडीमेड बी मिळतं, 3 वर्षांची गॅरंटी दिलेली आहे त्यांनी. पण बघू आता किती दिवसाचं येतंय, किती दिवस टिकतंय काय माहिती आता ते. शेपूची भाजी तर अजून 15 दिवसातच खायला येईल आपली. इथं काही गिन्नी गवत पण आहे. 2-4 झाडं राहिली, नाही तर पहिले भरपूर होतं, आता कमी राहिलेलं आहे. संग्रामचं पण चाललंय बॉल खेळायचं काम. तर आज आपल्याला इथं बाहेरच शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आहे, काळ्या मसाल्यातली. त्याच्यासाठी मी इथं शेंगा कापून घेतलेल्या आहे आणि आता मसाला पण भाजायची तयारी चालू आहे. चुलीमध्ये कांदे टाकलेले भाजायला. डाळ आणि शेंगदाणे भाजून घेऊन राहिले. थोडं तेल टाकून आता भाजून घेणार आहे. आणि बाकीचा सगळा मसाला काढलेला आहे, कांदे भाजून राहिलेले. आता सगळा मसाला झाला का मग फोडणी देऊन घेणार आहे. आपण शेंगा उकडून नाही घेणार, डायरेक्ट तसेच टाकणार आहे फोडणीला. त्या लगेच शिजले जाते. त्या हायब्रिड आहे, एवढं गावरान शेंगा नाही. त्याच्यामुळे आता निबार नसतात त्या, त्याच्यामुळे एका उकळी शिजले जाते. त्याच्यामुळे मी लगेच आता फोडणीमध्येच लगेच सगळं शिजून घेणार आहे. वरून लगेच मसाला टाकून घेणार आहे. अजून एक लाकूड लावायला पाहिजे का लगेच? अजून तेच पेट ते खालचं. ते कांदे म्हणलं तर लगेच नाही, कांदे आधी भात घालायला.
आता अशा पद्धतीने आपला सगळा मसाला तळून झालेला आहे. आता मी लगेच मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि भाजी फोडणीला टाकून देणार आहे. तर कांदा, खोबरं, मिरची आणि इथं आपण पहिले शेंगदाणे आणि डाळ वाटून भाजून घेतलेली होती चांगली तेलामध्ये. त्याच्यामध्ये लसूण पण आहे. आता सगळं बारीक करून घेते मी. आता वाटायला पण थोडी आता कोथिंबीर टाकणार आहे. कढई ठेवून आता त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं आणि तेलामध्ये मग लगेचच मी त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता चांगलं परतून घेणार आहे ते आणि लगेच त्याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे. आता काढलेला गरम मसाल्याचा वापर नाही करणार. जरा ॲसिडिटी झालेली आहे त्याच्यामुळं काही गरम मसाल्याचा वापर नाही. आपला साधा जो मसाला काढलेला आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या मी. त्याच्यामुळं मग आता मी काही गरम मसाला वगैरे वापरणार नाही. एकदा साध्या पद्धतीने आपली भाजी करणार आहे. कलर नाही आला तरी चालेल पण चव चांगली झाली पाहिजे. अशा पद्धतीने करायची आहे. शेंगांमध्ये आता मसाला टाकून घेतलेला आहे बघू शकता आणि चांगला परतून पण घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग आपलं जे मसाल्याचं भांडं होतं त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार. म्हणजे भांडं पण स्वच्छ होतं आणि आपला मसाला पण वाया जात नाही त्याच्यासाठी. आता या शेंगांना मी पाणी थोडंसं एक अर्धा ग्लास जास्तच टाकणार आहे कारण अजून शेंगा पूर्ण शिजायच्या आहेत. आपण पहिले उकडून घेतलेल्या नव्हत्या त्याच्यामुळं आता पाणी टाकून घेते मी अजून. एवढं पुरेसं होऊन जाईल आता कारण ही भाजी आत्ता संपली पाहिजे. नंतर शिल्लक जरी राहिली ना तर कोणी खाणार नाही. त्याच्यामुळं आत्ता पुरतीच करायची आपल्याला. आता सगळं झालेलं आहे. आता फक्त उकळी घ्यायची तर मीठ टाकून घेते आणि उकळी घेते म्हणजे मग आपली भाजी तयारच झालेली. हा ना एवढंच काय म्हणलं मी चॉकलेट नाही खाल्लं, मी बिस्किट खाल्लेलं खाल्लेलं तर चॉकलेटच राहतं असं आहे त्याचं. एवढ्याचं चुलीवर आता छान अशा भाकरी झालेल्या आहेत. आता एक शेवटचीच भाकर चालू आहे ही. या बाकीच्या भाकरी झालेल्या आहेत. इथं टॉपल्यामध्ये बघू शकता अशा छान पैकी फुगलेल्या आहेत. हार पण चांगला पडलेला होता त्याच्यामुळं मग भारीच फुगू राहिलेल्या आहेत त्या. आता लगेच जेवायला पण घ्यायचे. बघू शकता खूप सुंदर अशी भाकर झालेली. चुलीवरची भाकर चांगली फुगती मागून पडून आणि चांगला पापुडा पण तिला कडक येत असतो त्याच्यामुळं चव पण छान लागती. आता ह्या गॅसच्या तुटवड्यामुळं सगळेच लोक आता चुलीकडंच वळालेले आहेत. इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळं आपल्या भारतामध्ये सगळे गॅसचा तुटवडा झालेला आहे. तर आता कधी न आपण तर रोजच करतो म्हणा चुलीवर स्वयंपाक पण कधी न करणारे लोक पण आता चुलीकडे वळालेले आहेत. नावीलाज आहे आता काय. पण जाऊ दे आपल्याकडं काही नाही. गावाकडचं जीवन हे साधं जीवन आहे आपलं आणि एकदम छान पद्धतीचं आहे. ते आपण छान जगत पण असतो. अशा पद्धतीने छान असा स्वयंपाक झालेला आहे. आता जेवायलाच बसायचं आहे. इथं मी छान असा कांदा लिंबू कापून घेतलेला आहे. काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा असल्यामुळं त्याच्यासोबत कांदा आणि लसूण तर लागणारच आहे आणि भाकरी पण झालेल्या आहेत. आता लगेच जेवायला